आत्ताची मोठी आणि चिंताजनक बातमी पुसदमधून आपण पाहतायत GR महाराष्ट्र. पुसद बस स्थानकाच्या समोर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्य रस्त्यावर ड्रेनेजच्या स्लॅबला मोठे भगदाड पडले आहे. नवीनच पूर्ण झालेल्या या ड्रेनेजला 1 वर्षही पूर्ण झाले नाही, तरीही स्लॅब पूर्णपणे फुटला आहे. या रस्त्यावरून खासगी महागाव, फुलसवंगी, यवतमाळ जाणाऱ्या ट्रॅव्हल्स आणि सर्व प्रकारची वाहने वळण घेतात. त्यामुळे ड्रेनेज फुटल्याची चर्चा होत आहे. जीवितहानीची भीती निर्माण झाली आहे. दर्शकांनो, ही फक्त एक साधी खड्ड्याची बातमी नाही. पुसद एसटी डेपो हा महत्त्वाचा ठिकाण आहे. येथून रोज हजारो प्रवासी येतात जातात. रस्त्यावर ड्रेनेजचे स्लॅब फुटल्याने मोठी खोली निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी किंवा वेगात वाहने येत असताना या भगदाडाची दखल घेणे अत्यंत कठीण आहे. एखाद्या बस किंवा ट्रॅव्हलने यावर चाक पडले तर मोठी वित्तहानी तर निश्चितच, पण जीवितहानीही होऊ शकते. या ड्रेनेजचे काम पूर्ण होऊन फक्त 1 वर्ष झाले आहे. एवढ्या कमी कालावधीत स्लॅब फुटणे हे निकृष्ट दर्जाचे काम आणि कंत्राटदाराच्या दुर्लक्षाचे स्पष्ट उदाहरण आहे. लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या या ड्रेनेजला इतक्या लवकर भगदाड पडणे म्हणजे भ्रष्टाचार आणि जनतेच्या पैशाचा दुरुपयोग, याला दुसरे नाव नाही. स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांमध्ये प्रचंड रोष आहे. लोक म्हणत आहेत की दिवसभर इथे बस आणि ट्रॅव्हल्स येत जात असतात. मुलं, बायका, वृद्ध इथे चालतात. कधीही मोठा अपघात होऊ शकतो. प्रशासन काय करत आहे? कोण जबाबदार आहे? दर्शकांनो, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि पुसद प्रशासन यांनी या गंभीर विषयाकडे तात्काळ लक्ष द्यायला हवे.